ध्यानबिन केलं आणि तिकडून मागून आला वाघ. आता याला सुधारलं नाही ना, एकदम बसला, चिवर अंगावर घेऊन घेतला, चिवरातून टकटक पाहतो काय करताय. दिसतो ना, झाडू पकडला वाघाने, तोंडात झाडू पकडला, असं कटर कटर खाईल म्हणत होता तो. असं झाडू पकडला, बघत होता. हाई पट्टा तिकडे पाहत होता वाघाच्या डोळ्याकडे, काय करतो हा. बस असा असा कटर कटर झाडू चावलाय आणि झाडू तोंडातच पकडून चालला सरळ सरळ. उघडलं, काहीच नाही केलं. तर ध्यान केलं, ध्यान लागला, अनित्य बोध जागला, तो उठून पळाला नाही गडी. म्हणजे झगडता आलं, अनित्य बोध ठेवून झगडता आलं, मैत्री करता आली. समजलं? मैत्री मेत्ता धातूंच्या तरंगाने हे भय दूर करता काहीच नाही करत आहे, हा कॉन्फिडन्स झाला ना. म्हणजे नाही ही ते हिरोनी नाही परवडली, पण वाघ परवडला आहे ना. मग पहिल्या दिवशी 2-4 दिवसाच्या अगोदर तो सांग बाहेरकडे गेला, शिशी घेऊन डबा घेऊन बाहेरकडे, आणि आता बसायचा तिकडून वाघांची डरकावली. त्यांनी एवढा घेतला की माल जातपर्यंत तिकडे पुन्हा पाठीकडे पाहिलंच नाही, एवढा वेगाने. पहा कसं मन विचार करते, अरे वाघ आला, अरे मी तर जंगलात ध्यान करण्यासाठी आलो आणि मी तर पळपुटे आहे, मी तर भिलो, मी होऊन पळत आलो तर. पहा भय जागलं की नाही. जागतं भय आहे ना, जागतं. अरहंत नाही भीत. अरहंत कशा भील नाही भेटणार. ते भयापासून मुक्त झालेले असतात, दुःखापासून मुक्त झालेले असतात. त्यामुळे हा मुक्तीचा मार्ग, त्यांचे मोठे मोठे शिबिर झाले आहेत, तो कसा असतो तो ते स्पष्ट करून दाखवतील बरं का. आहे पटीचे समुत्पाद समजवणं काही येण्या गबाळाचा खेळ नव्हे, आहे कठीण आहे धम्म. म्हणून एक व्यक्ती शोतापत्ती फळाला पोहोचलेली भिक्षू आनंद, हे आनंद आहोस, तुला पटीचे समुत्पाद कळतोय का? हो म्हणते भगवान, मला विचारा ना. कधी विचारा, खूप सांगेन मी. बघा, एक व्यक्ती शोतापत्ती फळाला पोहोचलेली उपासक आहे, धम्मसेवक आहे, आणि खूप समजतं. हे असं काही बोलू नको धम्म भाई, पटीचे समुत्पाद एवढा जसा तू समजतो तसा सोपा नाही आहे. 6 प्रकारचे अभिज्ञा प्राप्त केलेले हे जे भिक्षू आहेत, ते कसे हातोडीनं समजावून सांगत असतात. धम्म पडिसंबिद्धा, अर्थ पडिसंबिद्धा, निवृत्ती पडिसंबिद्धा, पटिभान पडिसंबिद्धा. मोगलान कसा इद्धी पादाच्या आधारावर धम्म कथन करत असतात, ज्यामध्ये कच्च्यान नावाचं मी कच्च्यान व्याकरण म्हणून पहा का. हा व्याकरणामध्ये एवढा परफेक्ट माणूस बरं, कच्च्यान व्याकरण म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यामुळे व्याकरणांच्या सगळ्या आकार उकार काना वेलांटे या सगळ्यांची, नाही तर आम्हाला कशाचं म्हणजे करणीय मत्थ कुशलेन, मत्थ म्हणजे माथा होते, तो अथ मत्थ शब्द नाही, अथ आहे. तर पाली शब्दांचा संधी विग्रह करून वाचन करावं लागेल. मत्थ करणीय मत्थ कुशलेन, करणीयं अथ कुशलेन, म्हणजे योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर समजावून सांगण्याचा हा क्लेवर हुशार माणूस पाहिजे. पटीचा समुत्पाद हा हातोटीनं समजावून सांगणार. भिक्षू आनंद होते ना, कौशल्यानंद, ते रशियाला गेले होते. तिकडून आल्यानंतर लॉ कॉलेजमध्ये त्यांचं पटीच्या समुत्पादावरचं प्रवचन होतं. आणि आम्ही कसे पुस्तकातनं पाहतो पटीचे समुत्पाद, अविद्या अपचया संखारा इत्यादी इत्यादी, तसं तेही सांगत होते. गोयंका गुरुजी 60 दिवसाच्या शिबिरात जे समजावून सांगतात ना पटीचे समुत्पाद, बघा ही थिओरी आणि प्रॅक्टिकल कसं जोडून सांगतात. खरंच हे धम्म समजावून सांगणं ही साधी सुधी गोष्ट नाही आहे, कठीण आहे. मी पाचारण करतोय म्हणते शीलज्योती यांना, त्यांनी धम्मदेशनेला प्रारंभ करावा म्हणते शीलज्योती.